तर भीमा कोरेगाव या ठिकाणी 207वा शौर्य दिन साजरा होतोय। यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्याने विजय स्तंभावरती संविधानाची उद्देशिका लावण्यात आली आहे। विजय स्तंभाला फुलांची सजावट केली असून आकर्षक रोषणाईत करण्यात आलेली आहे। विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी हे दाखल झालेत। शौर्य दिनानिमित्त पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी दिसतोय। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सुद्धा विजय स्तंभाला अभिवादन केलंय। जानेवारीला म्हणजे नवीन वर्ष आहे। नवीन वर्षाच्या जनतेला असणाऱ्या शुभेच्छा आहेत। एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमा कोरेगावातून सुरुवात झाला। त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते। मी असं मानतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे। बाबासाहेबांचं इतकं मोठं योगदान आहे आणि अशा पद्धतीने कुठलंही नरेटिव्ह होऊ नये आणि मी पण ह्यानी सगळ्यांना आव्हान करते की आपण इथे येतो, आपण मानवंदना देतो आणि व्यवस्थित बाबासाहेबांना कधीही बाबासाहेबांनी जातीयवाद पसरू नये याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये आणि आज त्यांच्या संविधानावर आपण चालतोय। तर सगळ्यांनी योग्य रीतीने आपण सगळ्यांनी मान देऊन इथं यावं आणि दर्शन घेऊन जावं हे आव्हान मी करेन।